नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी ज्योती कारंडे इंगळे तुमचं धन मराठीमध्ये स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ना एक स्विंग ट्रेडिंगचा सेटअप बघणार आहे। आता स्विंग ट्रेडिंग ऑलरेडी तुम्ही माझ्या चॅनलवर बघितलं असेल किंवा मी स्विंग ट्रेडिंगमध्ये खूप एक्सपर्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या असेल। पण जास्त वेळ काय होतं, स्विंग ट्रेडिंगला स्टॉक सिलेक्शनला खूप टाइम द्यायला लागतो आणि स्टॉक सिलेक्शनला टाइम देण्यासाठी पहिलं त्या सेटअपमध्ये काय बघायचं हे मोस्ट इम्पॉर्टंट असतं। त्याच्यासाठी आपण एक सेटअप, एक स्ट्रॅटेजी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये फॉलो करणार आहे। स्पेशली जे लोक वर्किंग आहेत त्यांना बिलकुलच टाइम नाही आहे, त्यांच्यासाठी हा सेटअप फार यूजफुल आहे। ह्या सेटअपमध्ये तुम्हाला जास्त काही डोकं लावायचं नाही, सिंपल सेटअपला फॉलो करायचं आहे। आणि ह्या सेटअपमध्ये एक प्लस पॉईंट काय, हा सेटअप ॲटलिस्ट आपल्याला 20-30% ॲव्हरेज रिटर्न देण्याची याच्यात कॅपॅसिटी आहे। असं नाही की हा नेहमी एवढेच रिटर्न्सनी डिपेंड करतं मार्केटवर, पण हा सेटअपमध्ये जे जे आपल्याला स्टॉक मिळतात याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम ह्या स्टॉकमध्ये पोटेन्शियल असतं। हे डाऊन ट्रेंडमधनं अप ट्रेंडमध्ये गेलेले असतात, त्याच्यामुळे हे स्टॉकमध्ये सगळ्यांचा फोकस जातो। त्यामुळे हे असे स्टॉक आहे ना, मॅक्झिमम टाइम मी माझा स्वतःचा सेटअप आहे, त्यामुळे मी जेव्हा जेव्हा या सेटअपवर काम केले मला पर्सनली पण 20 ते 25% ॲव्हरेज रिटर्न्स कधी कधी मिळाले, कधी 10% मिळाले। टोटली हे मार्केटवर डिपेंड करतं। सेटअपची ॲक्युरसी 60 to 70 to 80% आहे। सिंपल या सेटअपसाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक्सपोनेन्शियल मूविंग ॲव्हरेज फॉलो करायचे। आता एक्सपोनेन्शियल मूविंग ॲव्हरेज कोणते फॉलो करायचे, ते कसे अप्लाय करायचे, त्या सगळ्या गोष्टी आपण स्क्रीनवर डिस्कस करणार आहे। तर चला व्हिडिओची सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्ही अजून धन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर धन मराठीला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे जे पण व्हिडिओ येतील हे तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले येतील। तर सिंपल ह्या सेटअपसाठी करायचं की आपल्याला 2 एक्सपोनेन्शियल मूविंग ॲव्हरेज लावायचे। मी इथे ट्रेडिंग यूज केला, तर याच्यासाठी आपल्याला सिंपल काय करायचं आहे, इंडिकेटर सेक्शन्सवर क्लिक करायचं। इंडिकेटर सेक्शन्सवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जस्ट EMA टाईप करायचं, एक्सपोनेन्शियल मूविंग ॲव्हरेज, सिंपल त्याचा लॉंग फॉर्म आहे। डबल त्यावर टिक करायचं। आपल्याला इथे 2 EMAची गरज आहे किंवा 2 एक्सपोनेन्शियल मूविंग ॲव्हरेजची रिक्वायरमेंट आहे। सगळ्यात पहिला एक्सपोनेन्शियल मूविंग ॲव्हरेज आपल्याला 50 प्लेस करायचा, म्हणजे 50 प्लेस करायचा। आणि सेकंड मूविंग ॲव्हरेज हा आपल्याला 200 यूज करायचा, म्हणजे असे 2 मूविंग ॲव्हरेज आपल्याला फॉलो करायचे। हा जर 200 आणि 50 EMAचा आपण स्विंगसाठी जो सेटअप फॉलो करणार, याला मॅक्झिमम लोक गोल्डन क्रॉस ओव्हर पण म्हणतात, पण मला पर्सनली वाटतं गोल्डन क्रॉस ओव्हर होण्याच्या आधीच आपल्याला याचा ट्रेड मिळतो। आणि सेकंड थिंग, याच्यामध्ये आपण ट्रेड कधी घेऊ शकतो, 2दा आपण याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकतो। तर 2दा कोणत्या बेसवर ट्रेड घेऊ शकतो हे सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप सांगणार याच्यामध्ये। तर सिंपल तुम्हाला काय करायचंय, इंडिकेटर 2 वेळा जसं आपण इंडिकेटर सेक्शनमध्ये जाऊन प्लेस केलं, इंडिकेटरच्या सेटिंगवर क्लिक करायचं। इनपुटमध्ये जाऊन एका इंडिकेटरची लेंथ ही आपल्याला 50 ठेवायची। त्याचा तुम्हाला जर कलर स्टाईल चेंज करायची असेल तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग चेंज करू शकता। मी जसं याचा कलर रेड घेते। सेकंड इंडिकेटरच्या EMAच्या सेटिंगवर क्लिक करायचं आणि एकाची लेंथ आपल्याला ही 200 ठेवायची। अगेन तुम्हाला स्टाईलमध्ये जाऊन त्याची थिकनेस वगैरे इन्क्रीज डिक्रीज करायची असेल तर टोटली तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता। आता ह्या सेटअपमध्ये 50 खाली आहे का 200 वरती ह्या गोष्टी मॅटर करत नाही। इन शॉर्ट, याच्यामध्ये आपल्याला कसल्या प्रकारचा सिक्वेन्स मॅटर करत नाही। म्हणजे खूप लोकांना एक कन्फ्युजन असतं की 50 एक्सपोनेन्शियल मूविंग ॲव्हरेज जर वरती असेल तरच ट्रेड करायचं का, किंवा 200 मूविंग ॲव्हरेज खाली असेल आणि 50 त्याच्यावरती असेल तरच आपण ट्रेड करणार का, ह्या गोष्टी ह्या सेटअपसाठी मॅटर करत नाही। त्याच्यामुळे हा गोल्डन क्रॉस ओव्हरचा रूल याच्यामध्ये अप्लाय होत नाही। आता ह्या सेटअपसाठी तुम्हाला 2 वेळाच्यात एंट्री मिळते। 2 टाइम ही कशी एंट्री मिळते ते पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये क्लिअर करेल। सगळ्यात पहिलं तुम्ही जेव्हा हा सेटअप फॉलो करणार आहे त्यासाठी तुम्हाला टाइम फ्रेम परफेक्ट सिलेक्ट करायचा। टाइम फ्रेम हा तुमचा डेलीचा असणार आहे किंवा 1 आवर्स पण तुम्ही फॉलो करू शकता। पण जर तुम्हाला ह्या सेटअपमध्ये जास्त विनिंग प्रोबॅबिलिटी हवी असेल, म्हणजे विनिंग प्रोबॅबिलिटी म्हणजे एक्झॅक्टली काय, तुमचा जर प्रॉफिटचा रेशो तुम्हाला इन्क्रीज करायचा, ॲटलिस्ट 60% मिनिमम जर करायचा असेल तर तुम्ही डेलीचा टाइम फ्रेम फॉलो करा, म्हणजे 1 दिवसाची कॅन्डलचा टाइम फ्रेम फॉलो करा। आणि याच्यामध्ये 2दा एंट्री मिळते, जसं मी बोलले। एकदा आपण जेव्हा पण 200 आणि 50 ह्या दोन्हींच्या पण वरती कॅन्डल ज्यावेळेस क्लोजिंग देणार त्यावेळेस आपल्याला फर्स्ट एंट्री मिळते। सेकंड एंट्री ही आपल्याला ज्यावेळेस तो रिटेस्टिंगला येणार त्यावेळेस अगेन एक एंट्री मिळते। अशा 2दा आपल्याला इकडे एंट्री बघायला मिळते। ते कशी बघायला मिळते चला मी तुम्हाला एक्सप्लेन करते। इकडे तुम्ही बघू शकता, इथे 200 आणि 50 ह्या दोन्हींवर पण कॅन्डलने क्लोजिंग दिले, त्यामुळे नेक्स्ट कॅन्डलला आपण बाय करणार आणि अगेन रिटेस्टिंगला पण एंट्री घेणार। पण आता जेव्हा आपण इथे बघतो तेव्हा ते इझिली दिसतंय की हा ते झालंय आणि इथे गोल्डन क्रॉस ओव्हर पण झाला। जसं की मी बोलले, गोल्डन क्रॉस ओव्हर होईपर्यंत खूप वेळ जातो। जसा गोल्डन क्रॉस ओव्हर हा खूप लेट झालाय, तर हा मी तुम्हाला रिप्ले मोडमध्ये
दाखवते, जेणेकरून त्यावेळेस मार्केटची सिच्युएशन काय होती, त्यावेळेस मुव्हिंग ॲव्हरेजनी कसं रिॲक्ट केलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. हा सेटअप बाईंग आणि सेलिंग दोन्ही पण डायरेक्शननी आपण यूज करू शकतो. ज्यावेळेस आपण बाईंग करतो तेव्हा काय करतो आणि सेलिंग करतो त्यावेळेस काय करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे. इथे तुम्ही बघू शकता 200 आणि 50 EMA दोन्हींच्या पण वरती क्लोजिंग झाले. क्लोजिंग झाल्यानंतर इथे बघू शकता प्रॉपरली क्लोजिंग आपल्याला क्लिअर नाहीये. हे क्लोजिंग क्लिअर नसल्यामुळे आपण हा ट्रेड इथे इग्नोर करणार. त्यामुळे अशा वेळेस सेकंड कॅन्डलला अजून नेक्स्ट डेला वेट करायचं, कॅन्डल क्लोज होती का. सेकंड डेला पण कॅन्डल क्लोज नाही झाली म्हणून तो ट्रेड आपला स्किप झाला. ज्यावेळेस क्लोजिंगचं कन्फ्युजन असेल, आता ही बॉडी जर इथपर्यंत क्लोजिंग दिली असेल तर त्याचं क्लोजिंग आपल्याला क्लिअर असतं. ज्यावेळेस क्लोजिंगला कन्फ्युजन असेल किंवा ते एक्झॅक्टली EMAच्या पॅरलर क्लोजिंग देत असेल तर अशा वेळेस ते ट्रेड अवॉइड करायचे. आपल्याला ट्रेड जेव्हा घ्यायचा तेव्हा दोन्ही पण EMAच्या वरती 50 आणि 200 म्हणजे 50 आणि 200च्या वरती दोन्हींच्या वरती क्लोजिंग असेल तेव्हाच आपण ट्रेड घेणार आहे. आता इथे बघितलं असेल तुम्ही 50 EMAच्या वरती किंवा 50 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती कॅन्डलनी क्लोजिंग दिले, पण अजून पण आपण ट्रेड घेणार नाही. जेव्हा 200 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती क्लोजिंग होणार तेव्हा आपण ट्रेड घेणार. आता तुम्हाला एक गोष्ट रिप्ले केल्यामुळे समजली असेल की एक्झॅक्टली ट्रेड कोणत्या पॉईंटला घ्यायचा. आता बघितलं असेल तुम्ही 200 आणि 50 दोन्हींच्या वरती क्लोजिंग झाली. इन शॉर्ट आपण याला सिक्वेन्स फॉलो करत नाही म्हणून आपण 200 खाली किंवा 50 वरती ह्या गोष्टी काहीच फॉलो केलेला नाहीये. सिंपल ह्या ट्रेडमध्ये जेव्हा आपण ट्रेड प्लॅन करतो, आपण स्टॉप लॉस टार्गेट काय प्लॅन करणार. सिंपल आता ह्या ट्रेडमध्ये जसं मी सांगितलं हा स्विंगसाठी हा ट्रेड आहे, तर ऑब्व्हियसली स्विंग ट्रेडिंगमध्ये 5 ते 10% पर्यंत पण स्टॉप लॉस असतो आणि रिवॉर्ड त्याच्या डबल करू शकता. जसं की आता ह्या ट्रेडमध्ये तुम्ही खाली EMAचा सेटअप स्टॉप लॉस ठेवला तर ऑलमोस्ट 7%चा स्टॉप लॉस येतो. 1:2चा रिस्क रिवॉर्ड रेशो किंवा 1:1 जरी फॉलो केलं, 7%चा असेल तर 7% टार्गेट घ्यायचे किंवा त्याच्या डबल करायचा 15%. आता मी 1:1 आणि 1:2 असे दोन्ही पण तुम्हाला एक्झाम्पल दाखवते. अजून आपला स्टॉप लॉस किंवा टार्गेट दोन्ही पण हिट झालं नाही. आता इथे साधारण आपलं 50% टार्गेट कंप्लीट झाले. फॉर एक्झाम्पल 1:1 कंप्लीट झाले. तुम्ही सिंपल ह्या स्टॉकचे जर 100 स्टॉक घेतलेले असेल कॅशमध्ये, 50 आपले क्लोज होणार, 50 आपण ट्रेल करणार. हा एक मुद्दा झाला. तुम्ही याचा FNO मध्ये ट्रेड करत असाल तर आपण FNO पूर्ण कॅरी फॉरवर्ड करणार आणि 2 लॉट असेल तर एकच लॉट रिड्यूस करणार. एकच लॉट असेल तर ट्रेलिंग पूर्ण 100% आपल्याला करायला लागेल. आरामात आपले दोन्ही पण टार्गेट कंप्लीट झाले. 1:2 झालं. आता जसं मी बोलले गोल्डन क्रॉस ओव्हर झाल्यानंतर सगळ्यांना आता इथे माहिती झालं. सगळ्यांना इथे माहिती झाल्यामुळे सगळे इथे एक्झॅक्टली काय करणार, एंट्री प्लॅन करणार. आणि मार्केटमध्ये तुम्हाला तर माहिती आहे बिग प्लेयर ऑपरेटर असतं. ऑपरेटर काय करणार, त्याचं प्रॉफिट बुक करणार, लोकांना ट्रॅप करणार. त्याच गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या म्हणून आपण आधी एंट्री घेणार. आता आपण नेक्स्ट एंट्री कधी घेणार, ज्यावेळेस हा EMAला टेस्टिंग करणार. 50 EMAला आता हा साधारण टेस्टिंग ज्यावेळेस करेल त्यावेळेस आपण याचा ट्रेड प्लॅन करणार आणि 50 EMAला रिटेस्टिंग केल्यानंतर इथे आपल्याला प्रॉपर रिटेस्टिंगला एक कन्फर्मेशन कॅन्डल फॉलो करायची. कन्फर्मेशन कॅन्डल म्हणजे काय, तुम्ही जेवढ्या पण बुलिश कॅन्डलचे नाव आहे जसं मारुबोजू झालं, बुलिश एंगल्फिन झालं, मॉर्निंग स्टार, हॅमर कॅन्डल, ह्या सगळ्या कॅन्डल इथे फॉलो करायच्या. त्यातली कोणती पण कॅन्डल चालेल. अजून हा स्टॉक आलेला नाहीये आपल्याकडे रिटेस्टिंगसाठी, त्यामुळे आपण वेटिंग झोनमध्ये. तर आपण याच्यात सेकंड एंट्री कधी घेणार, ज्यावेळेस आपण याला रिटेस्टिंग होणार. रिटेस्टिंगला आपण याच्यात प्लॅन करणार. जसं रिटेस्टिंगला आपल्याला इकडे मॉर्निंग स्टारचा सेटअप भेटला किंवा पिन बार किंवा हॅमर कॅन्डलचा सेटअप भेटला, रूलनुसार आपण इकडे एंट्री प्लॅन करणार. इथे एंट्री प्लॅन करणार आणि एक्झॅक्टली EMAच्या खाली किंवा कॅन्डलचा लो SL प्लॅन करणार, त्याच्या डबल आपल्याला टार्गेट प्लॅन करायचं. जसं इथे 5 ते 6% असेल तर 12% आपल्याला ट्रेड मिळालाय. ह्या असं आपल्याला सेटअप फॉलो करायचं. अजून आपण एका स्टॉकमध्ये हा एक्झाम्पल बघूया. आता तुम्ही इथे बघितलं असेल की आपल्याला क्लोजिंग फार मॅटर करते. तर इथे 50 आणि 200 दोन्हीवर पण क्लोजिंग झाली. ह्या कॅन्डलनी क्लोजिंग दिलं. क्लोजिंग नंतर नेक्स्ट कॅन्डलला आपण एंट्री घेणार आणि त्याच्या कॅन्डलचा लो किंवा EMAचा SL आपण प्लॅन करणार. 6% आपल्याला टार्गेट प्लॅन करायचं. आरामात आपल्याला मिळालं. आपण जसं मी बोलले होते ह्या सेटअपमध्ये पोटेन्शियल जास्त असतं. तुम्ही अजून पण ट्रेल करू शकता तुमच्या अकॉर्डिंग किंवा न्यू एंट्रीसाठी वेट करू शकता. जसं आता इथे 50 EMAला यांनी रिटेस्टिंग कंप्लीट केलं आणि तिथे एक्झॅक्टली हॅमर कॅन्डल बनला, तर आपली परत तिथे एक न्यू एंट्री बनणार आणि अगेन त्या कॅन्डलचा लो किंवा EMAच्या खाली तुम्ही SL प्लॅन करू शकता. फक्त SL प्लॅन करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची का SL इमिजिएट नाही ठेवायचा. जसं आता आपण इथे हा ट्रेड प्लॅन केला
तर आपला साधारण SL किती येत होता, साधारण 5.20चा SL होता आता, म्हणून आपल्याला 11% ऑलमोस्ट टार्गेट प्लॅन करायचं होतं. आरामात आपला 11% टार्गेट प्लॅन झाला, आपला ट्रेड क्लोज झाला. या अकॉर्डिंग आपण हा सेटअप यूज करू शकतो. रिटेस्टिंगला पण एक एंट्री बनते आणि जसं आता इथे बघितलं असेल तुम्ही, रिटेस्टिंग फेल झाली म्हटल्यावर इथं काही ट्रेड बनणार नाही. तर रिटेस्टिंगला त्याने क्लोजिंग खाली दिली 50 EMAच्या. तर ज्यावेळेस क्रॉस ओव्हर होतं दोन्ही पण EMAचं, त्यावेळेस आपण फर्स्ट ट्रेड घेतो, सेकंड रिटेस्टिंगला घेतो. आता याच्यामध्ये आपण सेलिंग साईड पण ट्रेड घेतो. सेलिंग साईड जेव्हा आपण ट्रेड घेणार आहे, ज्यावेळेस आपण सेलिंग साईड ट्रेड घेणार आहे त्यावेळेस सगळ्यात पहिली एक गोष्ट मॅटर करते, आपल्याला FNO स्टॉकच मॅटर करतो. FNO स्टॉक असेल तर याच्यामध्ये आपण फ्युचर शॉर्ट करू शकतो. तुम्ही जर ऑप्शन हेजिंग करत असेल तर तुम्हाला एक ॲट द मनीवाला पुट शॉर्ट करायचा आहे आणि OTM वाला पुट त्याला हेज करायचा, जेणेकरून तुम्हाला तिथे तुमचा लॉस लिमिटेड होऊन जाणार आणि इवन प्रॉफिट पण लिमिटेड होऊन जाणार. सेकंड, तुम्ही जर फ्युचरमध्ये ट्रेड करत असेल तर फ्युचरमध्ये ट्रेड करण्यासाठी खूप मोठं साधारण कॅपिटल लागतं कॅशमध्ये, स्टॉकमध्ये. तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, सिंपल फ्युचर शॉर्ट करू शकता, कारण की आता आपण हा सेलिंगला सेटअप यूज करतो. सेम मेथड राहणार, ज्यावेळेस तो खाली क्लोजिंग देणार त्यावेळेस आपण फ्युचर सेल करणार, त्यालाच ATM वाला कॉल हेज करणार, जेणेकरून आपली पोझिशन हेज होणार. हेज झाल्यानंतर काय होणार, आपल्याला कॅपिटलचा बेनिफिट मिळणार. ते कसं करायचं, काय करायचं हे आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघूया. आता जसं की ह्या सेटअपमध्ये मी सांगितलं, ज्यावेळेस EMA फ्लॅट वगैरे चालतात त्यावेळेस ॲक्च्युली याच्यामध्ये डिस्टन्स कमी होतं, त्यावेळेस ह्या सेटअपमध्ये विनिंग प्रोबॅबिलिटी जास्त वाढते. जसं इथे तुम्ही बघितलं असेल, ह्या EMA एकदम क्लोज झाले होते आणि एक्झॅक्टली इथून स्टॉकने खूप जास्त रॅली दिलेली. अगेन तुम्ही इथे बघू शकता, EMA एकदम क्लोज झाले होते आणि मग क्लोजिंग दिले. अशा सिच्युएशनमध्ये हा सेटअप खूप चांगल्यारीत्या वर्क करतो. ज्यावेळेस EMA मध्ये जास्त गॅप असेल त्यावेळेस हा सेटअप अवॉइड करायचा. जसं की इथे तुम्ही बघितलं असेल, जास्त गॅप होता, त्यामुळे अशा सिच्युएशनला तुम्ही अवॉइड करू शकता किंवा तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स पण फॉलो करून अप्लाय करू शकता. जसं की इथे दिसतंय की हा स्टॉकला मॅक्झिमम टाइम इथे सपोर्ट घेतलेला, तो पूर्ण सपोर्ट ब्रेकडाऊन होत नाही तोपर्यंत पण ट्रेड नाही केला तर चांगलं, जेणेकरून आपली विनिंग प्रोबॅबिलिटी अकॉर्डिंग प्राइस ॲक्शन अजून वाढते. किंवा तुम्हाला तुमची विनिंग प्रोबॅबिलिटी जास्त वाढवायची असेल तर तुम्ही रिटेस्टिंगला फॉलो करा. आता इथे बघितलं असेल, क्लोजिंगला थोडं कन्फ्युजन आहे, त्यामुळे आपण ट्रेड टोटली अवॉइड करणार आणि गॅप पण जास्त आहे. आता EMA एकदम क्लोज यायला लागले. क्लोज आल्यानंतर जर आपली लाईन आपण मार्क केली, ती ब्रेकडाऊन झाली किंवा EMA रिटेस्टिंग झाला, तर इथे जसं आपण सेलिंगला ट्रेड घेण्यासाठी योग्य राहील. यावेळेस आपण बेरिश कॅन्डल फॉलो करणार. आता इथे बघू शकता, हँगिंग मॅन आणि एक इव्हिनिंग स्टार कॅन्डलचा आपल्याला सेटअप मिळाला. रूलनुसार आपण हा जर ट्रेड घेतला तर साधारण वरती ह्या रेजिस्टन्सच्या वरती आपल्याला SL ठेवायचं आणि त्याच्या डबल टार्गेट प्लॅन करायचं. जसं आरामात आपलं टार्गेट झालं. आता इथे तुम्ही बघितलं असेल, इथे आपण ट्रेड घेतला नाही का, तर इथे आपल्याला प्रॉपर कन्फर्मेशन कॅन्डल आलेली नव्हती, म्हणून आपण इकडे ट्रेड प्लॅन नाही केला. इथे कन्फर्मेशन हँगिंग मॅन आणि इव्हिनिंग स्टार आला, तर रूलनुसार आपण हँगिंग मॅनला इथेच ट्रेड प्लॅन करणार. वरती EMA आपण SL जरी ठेवला तर 5 ते 6% आरामात टार्गेट मिळते. जसं तुम्ही फ्युचर शॉर्ट करू शकता कॅशमध्ये किंवा स्विंगमध्ये. कॅशमध्ये ट्रेड घ्यायला अलाउ नसतं, इंडियन स्टॉक मार्केटमध्ये अलाउ नाही आहे, त्यामुळे तुम्हाला सेलिंग साईड कॅशमध्ये काम करायला अलाउ भेटणार नाही, त्यामुळे तुम्हाला FNO मध्ये जायला लागेल. आणि जसं मी बोललं होतं, स्टॉकमध्ये जास्त पोटेन्शियल असतं, त्यामुळे जास्त रिटर्न्स मिळतात, जसं तुम्ही बघितलं असेल पुढे. पण आता ॲक्च्युली जास्त वेळ तो स्टॉक होल्ड करायला लागतो, एक्सपायरी वगैरे ह्या खूप साऱ्या गोष्टी असतात, त्यामुळे 5 to 6% पण रिस्क रिवॉर्ड रेशो हा 3 ते 4 दिवसामध्ये ओके असं मला पर्सनली वाटतं. त्यामुळे तुम्ही ट्रेड क्लोज पण करू शकता. तर आता हा सेटअप तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवीन सेटअपसाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन मराठीचा चॅनल आपल्या प्रत्येक मराठी बांधवासोबत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला मराठीमध्ये शेअर मार्केट शिकता येईल. तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.